स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं गायत्री भारती यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजची रेसिपी आहे, खूप हेल्दी रेसिपी आहे, हाय प्रोटीन रेसिपी आहे। तर नक्कीच मुलांसाठी आपण टिफिनला करू शकतो किंवा नाश्ता, डिनर किंवा लंच यासाठी करता येते आपल्याला ही रेसिपी। तर नक्कीच व्हिडिओला पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब। ब्रोकोली ही भाजी खूप कमी लोक खातात, पण ब्रोकोली आपल्या हाडांसाठी खूप चांगली भाजी आहे। ब्रोकोली आणि पनीर हाय प्रोटीन रेसिपी आहे। ब्रोकोलीचे या पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहे व अगदी कडक पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेले आहे गरम पाण्यात, व आपल्याला मिक्सरमध्ये ब्रोकोली हे बारीक करून घ्यायचे आहे। तर या पद्धतीने छान बारीक होतं हे। आणि पॅनमध्ये आता आपण तेल गरम ठेवूया। तर त्याच्यात जिरं, मोहरी, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट हे सगळं टाकायचं आहे। ब्रोकोली हे आपण किसणीने पण किसू शकतो किंवा मिक्सरमध्ये आपल्याला थोडं जाडसर म्हणजे क्रश करता येईल त्या पद्धतीने आपण ते ब्रोकोलीचं करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये जाडसर। ब्रोकोली आपल्याला पाणी न घालता शिजवून घ्यायचं आहे छान याच्यात। आणि याच्यात चवीनुसार चटणी व मीठ टाकायचं आहे आपल्याला। लहान मुलं पण कसं ब्रोकोली खात नाही, पण याच्यात जेव्हा आपण पनीर मिक्स करून मुलांना त्याचा पराठा बनवून दिला ना, तर मुलं पण खूप छान आवडीने खातात आणि खूप छान चविष्ट होतात हे पराठे, हेल्दी पण आहेत। ही रेसिपी आपण ब्रेकफास्ट, लंच किंवा डिनरसाठी पण बनवू शकतो। पराठे अजून टेस्टी होण्यासाठी आपल्याला याच्यात एक मॅजिक मसाला पुडी टाकायची आहे, मॅजिक मसाला। तर त्याच्यामुळे पराठ्यांना खूप छान चव येते आणि मुलांना कसं जरा चटपटीत चवीला असलं की लहान मुलांना खूप आवडतं ते। तर त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते। पराठ्याचं सारण आपलं थंड झालेलं आहे। हे पनीर मी घरातच केलेलं आहे। तर पनीर याच्यात आपण मिक्स करून घेऊया। ब्रोकोली आणि पनीर व्यवस्थित मिक्स करून घेऊया। कोथिंबीर, ब्रोकोली आणि पनीर हे खूप छान कॉम्बिनेशन आहे आणि हाय प्रोटीन पण आहे। तर चपातीची कणिक मळतो त्या पद्धतीनेच मी कणिक थोडी मऊ मळून घेतलेली आहे, पराठ्यांसाठी जरा सॉफ्ट लागते। तर त्या पद्धतीने कणिक मळलेली आहे। तर जे सारण केलेलं आहे ते आपण याच्यात भरायचं आहे व्यवस्थित आणि कणकेचा वरचा गोळा या पद्धतीने तोडून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित जरा पीठ लावून छान आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे ते व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे। आणि पराठा विशेष म्हणजे ते फुटत पण नाही लाटताना, अगदी छान लाटून होतो पराठा। किती छान पराठा लाटला जातोय व त्याचा कलर पण किती छान दिसतोय। पनीर आणि ब्रोकोली कॉम्बिनेशन आहे, तर खूप छान त्याचा रंग पण दिसतोय पहा। आणि कुठेही तो लाटतानाही म्हणजे कुठेही फुटत नाहीये। जेवढा पातळ पाहिजे तेवढा पातळ आपण पराठा लाटू शकतो किंवा काहींना पराठा हा जरा जाड आवडतो, तर त्या पद्धतीने पण याला आपण करू शकतो पराठ्याला। पराठा दोघं बाजूंनी तेल लावून भाजून घ्यायचा आहे। तूप आवडत असणार तर तूप लावून पण भाजू शकतो। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओत। बाय बाय।